एवढ्या सगळे पाटील जातोय कुठं, तर जय खानदेश पब्लिक. कालचा हळदीचा कार्यक्रम चांगलाच रंगात आलेला. नवरदेव तर एवढा खुश की बाबो भावाने त्या टेकात धरला जसं दादा कोणकेच. आणि तिकडे सगळे नाचताना आम्ही मात्र इथं बसून गंमत बघत होतो. म्हटलं जाऊ दे रे. आणि नंतर तर पाहुणे पण नाचायला लावून गेले, असे टेकाला धरायला लागले. म्हटलं का आताच बाटली चढली काय, म्हटलं पण भारी नाचच आहे. मग आम्ही पण नाचायला लागलो. आणि सकाळी उठल्यानंतर मग सगळ्यात पहिले तर मी गावाकडे शेती बघायला गेलो. आणि घरचे म्हणत होते की अरे कटिंग करून घे, म्हणून मग कटिंग करायला. आणि तेवढा तिकडे लग्नाचे कार्यक्रम सुरू गेले. त्यांना म्हटलं तांबर बोमाल बी जाणार आहे. आणि हाई ते काही सुपडे यांना डोकावरून त्यांना डोकावर देवाना आणि नाचानं. आणि आज आहे ना गाव पंगत आहे, त्यामुळे ना एवढा मोठा भोग ना त्यांना स्वयंपाक चालू. वरम भात बट्टी नव्हती बरं, पुरी भाजी होती. संध्याकाळी सुरू झाला हळदीचा कार्यक्रम. आणि डायरेक्ट मला गावचा डीजे मागवण्यात आला भाऊ. आणि गाण्याच्या ठेक्यावर बा पोरग कसं कंबर आलो नाचतंय तुम्ही बघा. आणि रात्री आता पुन्हा कार्यक्रम सुरू झाला. तांदूळ घ्यायचे आणि मध्ये ठेवले त्याच्यावर टाकायचे. अरे बापरे, बॉटल उलटी चढली की काय, खाली डोकं टाक वरती पाय. काकाचा निसता धूर ना भाऊ, काकाला जास्त चढली वाटतं, जाऊ द्या. आणि मग काय गावातल्या पोरांनंतर डायरेक्ट लेझिम सुरू केली. बापरे भाईने तर कडक फिरवली चालू. आता सगळे नाचताय म्हटल्यावर पाठी थोडी थांबणार आहे. पाठ्याने पण दिमागात एंट्री केली, मस्त डान्स केला.